नमस्कार, माझं नाव दीपाली दीपक आवडे. मी प्रभाग क्रमांक 30 मध्ये 14 वर्षापासून मी कामे करत आहे. माझे पती आणि आम्ही जे काही कामं आहेत गव्हर्नमेंटचे ते आम्ही करत आले. घरकुल योजना, रमाई योजनेचे जे काही कामं होते ते आम्ही करत आलो आणि नंतर पण आम्ही कामे करू. मागील 14 वर्षापासून भारतीय जनता पार्टीमध्ये माझ्या आणि माझ्या पत्नीचा प्रवास सोबत राहिलेला आहे. भारतीय जनता पार्टीमध्ये झोपडपट्टी आघाडी शहर महामंत्री ते खालच्या लेव्हलपासून मी मोठे झोपडपट्टी आघाडीपर्यंत पद भूषवलेले आहे. मी सर्वात पहिले झोपडपट्टी आघाडीमध्ये उपाध्यक्ष, त्याच्यानंतर महामंत्री, मंडळामध्ये महामंत्री, त्याच्यानंतर शहरावर महामंत्री, त्याचसोबत दक्षिण मंडळाचं पूर्ण झोपडपट्टी आघाडीचं संघटन चालवलं आहे. त्याचप्रमाणे भारतीय जनता पार्टीमध्ये बूथ प्रमुख ते प्रभागाच्या महामंत्री ही पण जबाबदारी होती. त्याचसोबत मी संघटनेच्या फक्त जबाबदाऱ्या चालवल्या नाहीत, तर संघटनेमध्ये असताना मी असंख्य कार्यकर्ते असे तयार केलेत. माझे कार्यकर्ते हे रमाई आवास योजना, रमाई आवास योजना, शबरी आवास योजना, पंतप्रधान आवास योजना जे स्लम क्षेत्रामध्ये चालतात त्या स्लम क्षेत्रामध्ये त्यांनी चालवले आहे. आपापल्या परिसरामध्ये त्यांनी हे केलं आहे. कोविडमध्ये मोहन भाऊंनी जी जबाबदारी दिली होती का कुणाकडून काही न घेता आपण मदत करायची, त्या अनुषंगाने सुधांशू मध्ये जे भोजन कक्ष चालू होतं, तर माझ्या झोपडपट्टीच्या कार्यकर्त्यांनी माझ्या सहकार्याच्या भरोश्यावर ते सर्व साहित्य उतरवण्याचं परिपक्व काम मी केलेलं आहे. पाठीवर बॅग बांधून आम्ही फवारणी केलेली आहे, पूर्ण प्रभागामध्ये फवारणी केलेली आहे. आणि माझ्या परिवारापासून, माझ्या पत्नी आणि मुलीपासून 1 वर्ष विभक्त राहून स्वतःला आयसोलेट करून कंटिन्यू माझ्या पत्नीने जे मला सांगितलं का आता समाजावर जी आपत्ती आली आहे त्या आपत्तीमध्ये तुम्हाला सन्माननीय आमदार मोहनजी मतेने जी जबाबदारी दिली आहे त्या जबाबदारीतून तुम्हाला कार्य करायचे आहे, की वेळ कोणता येईल हा सांगता येत नाही. त्या परिसरातून, त्या माध्यमातून मी 1000 रुग्णांना वाचवलंय. माझे नातेवाईक सिटी स्कॅन मध्ये काम करत होते. सिटी स्कॅन मध्ये त्यांना लवकरात लवकर सिटी कसं होईल तो पण प्रयत्न करून त्यांना न्याय मिळवून दिला. आणि काही लोक जे बाहेरगावी त्यावेळेस राहिले होते, ज्यावेळेस कार्यकर्ता हा भारतीय जनता पार्टीच्या रस्त्यावर निघत होता त्याच्यामध्ये प्रमाण कमी होतं. तशा परिस्थितीत मुंबईमध्ये थोडंसं माझे एक संपर्क होतं, कारण मी नागपूरला सेटल व्हायच्या अगोदर मुंबईला जॉबला होतो. तर मी जे ट्रान्झिट पास निघाले होते त्या ट्रान्झिट पासच्या माध्यमातून 15 ते 16 परिवारांना जिकडे तिकडे त्यांच्या गावी पोहोचवण्याचं काम केलंय. आणि ह्या प्रभागाची वस्तुस्थिती काय की इथे अडचण काय, ह्या प्रभागामध्ये बहुतांश क्षेत्र स्लम बेल्ट आहे. स्लम बेल्टमध्ये गटर लाईनची समस्या आहे. आपण कितीही गटर लाईन सफाईचे अभियान जरी राबवले तरी त्या गटर लाईन वेळेवर ब्लॉक होतात, त्यामुळे गटर लाईन बदलाव्या लागतात. आता शासनाने, केंद्र सरकारने नवीन गटर लाईनची जी योजना आणलेली आहे त्या योजनेअंतर्गत त्या गटर लाईन नवीन हे करावं लागेल. रोड हे झाले. सर्वात मोठा हा इथे ताजबागच्या बेल्ट आहे. आणि काँग्रेसचे जे काही नेते होते त्या लोकांनी त्यांना अंधारात ठेवलं. भारतीय जनता पार्टीने भरपूर योजना काढल्यात, त्याच्यामध्ये 1900 मध्ये ताजबागचा बराचसा परिसर येत होता जो त्यांचे प्लॉट कन्फर्म होऊ शकत होते. पण त्या लोकांनी, तो भाजपच्या कार्यकर्ता तिथे गेला तर त्यांनी काही ना काही कारण सांगून त्या लोकांना अशिक्षित ठेवलं आणि त्यांना त्यांचा हक्क मिळू दिला नाही. जर भारतीय जनता पार्टीने महानगरपालिकेला आम्हाला जबाबदारी दिली तर आम्ही ह्या प्रभागामध्ये जे काही लोकांच्या गरजा असते, अन्न, वस्त्र आणि निवारा. लोक अन्न कामं करून कमवू शकतात, वस्त्र पण ते घेऊ शकतात, पण ज्या ते निवाऱ्यात राहतात तर निवारा कायमस्वरूपी त्यांच्या व्हावा, शासकीय संपूर्ण योजनेच्या माध्यमातून त्यांच्या व्हावा. ते आपल्या निवाऱ्याचे जागा कागदपत्र योग्य बनवू शकले पाहिजे. ह्यासाठी मी प्रयत्न करेल, कारण रोड, रस्ते आणि विकास याच्यासाठी सर्वच करणार आणि तो शासकीय निधी देणार आहे. आजही अशी परिस्थिती आहे आमच्याकडे. आम्ही दावेदारी ह्या माध्यमातून करत आहोत की अपरात्री कुठे जर मय्यत झाली तर कुणाला शवपेटी लागली, शववाहिनी लागली तर सर्वात पहिले दीपक आवळे हे नाव आठवणीत येते. आणि रात्री 1 ते 2 वाजता जर मी उठून जरी गेलो तरी माझी पत्नी त्या गोष्टीला मला मनाई करत नाही. स्त्री शिक्षणाच्या विषयाला, स्त्री शिक्षणामध्ये 10 वर्षापासून आम्ही आखाड्याची संलग्नित आहोत. सुभेदार आखाडा आम्ही 10 वर्ष चालवलेला आहे. त्याचप्रमाणे आता नवीन आखाडा बागेश्वर धामचा चालवला आहे. आणि कास्ट रिजमला मी हे कधी मानत नाही, कारण छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ह्या दोघांच्या सिद्धांतावर
चालणारा एक मी भीमसैनिक आहे आणि माझी खरी ओळख समाजामध्ये खरलांजी आंदोलनामधून निर्माण झालेली आहे. अशा परिस्थितीत आम्ही जरी गरीब असलो तरी आम्ही जे काम करून दाखवले त्या कामाच्या भरोश्यावर आम्ही तिकीट मागत आहे. माझी जी पत्नी आहे तिच्या बुटीकच्या व्यवसाय तुम्ही बघताच, त्यांच्या छान बुटीकच्या व्यवसाय प्रभाग 30 मध्ये 1000-1200 तिचे कस्टमर आहेत. माझ्या सामाजिक मित्र परिवार आहे. सर्वात मोठी आंबेडकर जयंती प्रभाग 30 आणि 32 मध्ये जी साजरी होते ज्याच्यामध्ये 3000 लोक राहते, ते मी आपल्या तोंडाने सांगू इच्छित नाही, पण लोक बघतात आणि डीसीपी ऑफिसमध्ये त्याच्या रेकॉर्ड आहे की आम्हाला 3000 लोकांची आंबेडकर जयंतीची रॅली काढण्याकरता प्रत्येक वर्षी जी परवानगी घेते 10 वर्षापासून, तो दीपक आवळेच्या नावाने आणि 1-2दा भारतीय जनता पार्टी झोपडपट्टी मोर्चाच्या नावाने, भाजपच्या नावाने मी ती परवानगी घेतलेली आहे. तर समाजामध्ये शिवजयंती असो की आंबेडकर जयंती असो किंवा कोणतेही धार्मिक कार्यक्रम असो, आम्ही सर्व धार्मिक कार्यक्रमामध्ये पण सहभागी राहतो. माझी मिसेस पण आखाड्यामध्ये आहेच. कुठे पण आखाड्याचे जे शिवकालीन युद्धकलेचे प्रात्यक्षिक असते त्या प्रात्यक्षिक मध्ये जातो. फक्त एक पर्टिक्युलर समाज नाही की आम्ही मानव म्हणून जे कामं केले आहेत त्या कामाच्या भरोश्यावर आम्ही भारतीय जनता पार्टीला दावेदारी मागतो आणि भारतीय जनता पार्टी निश्चितच जर दिली नाही तर आपली समोरची भूमिका काय? आम्हाला जर संधी दिली नाही तर आमची समोरची भूमिका मानव म्हणून लोकांसाठी जे करता येईल ते करू. समोर तुम्ही निवडणुका लढण्यासाठी तयार राहाल पक्ष म्हणून किंवा मग बंडखोरी वगैरे नाही. म्हणा इतर पक्ष? जर आम्ही जे कामं केलंय त्या कामाची दखल घेऊन जर पक्षानं आम्हाला दावेदारी दिली तर आम्ही पक्षाचे काम करू. कारण जेही काम करत असताना भारतीय जनता पार्टीचा लोभ होता माझ्या मागे. मी झोपडपट्टी आघाडीमध्ये पण लोकांना न्याय दिला तर माझ्या पाठीमागे दीपक आवळे म्हणून न्याय नाही दिला. झोपडपट्टीमध्ये जे लोकांना न्याय दिला, कलेक्टर ऑफिस मधून जे लोकांची कामं करून घेतले ते त्याच्या पाठीमागे लोभ होता भारतीय जनता पार्टी. आणि ज्या लोभमुळे मी हे करू शकलो तो लोभ मी कधीही विसरणार नाही आणि त्या लोभोच्या विरोधात आमच्या कुटुंब कधीही जाणार नाही. पक्षाने जर तिकीट दिली तर मी प्रभाग 30चा सर्वांगी विकास करण्याचा प्रयत्न करेन.